वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखार गरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिन्धु सखा पूर्णमाधा मतिमंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी। अध्याय 14 श्लोक क्रमांक 1 आणि ओवी क्रमांक 42। श्री भगवान उवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गतः। मनोनिगा पुडती सांगिजेल तुझ प्रती परमनोनी श्रुती डहारिले जे। विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा असणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी, ज्यामध्ये इच्छे यावत जो प्राणी मात्र आहे तो 3 वर्गामध्ये जगत असतो। काही मनुष्य भावनेच्या प्रांतात जगतात, काही क्रियेच्या प्रांतात वावरतात आणि काही विचाराच्या प्रांतात वावरतात। केवळ क्रियाप्रधान असणारा जो वर्ग आहे त्याच्या जीवनामध्ये आपल्याला जडता पाहायला मिळते। एखादा भावनाप्रधान असेल तर त्याच्या असणाऱ्या भावनेचा इतर लोक फायदा उचलतात, आणि विचारप्रधान जर एखादा असेल तर त्याचं जीवन आपल्याला शुष्कता त्या ठिकाणी पाहायला भेटते। आपलं हे जीवन परिपूर्ण असावं असं जर वाटत असेल तर श्रुती आणि स्मृती याला अनुसरणारी भावना, विचार आणि क्रिया यांचा सम्यक समतोल सुमधुर असा समन्वय आपल्या जीवनात जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत आपली ही जीवनरूपी नैया पार होत नाही। त्याकरता भावना, विचार आणि क्रिया या 3 गोष्टीचा आपल्या जीवनात सम्यक समतोल सुमधुर असा समन्वय असणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु ती भावना, ती क्रिया किंवा तो विचार कसा असावा हा मन माने असा करून चालत नाही। श्रुती स्मृतीचा आधार त्याला असावा, परंतु श्रुती किंवा स्मृती हे संस्कृत प्रचूर आहे, आपल्याला त्याचं ज्ञान नाही। त्याकरता आपल्या मायबोलीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराने विश्वातील असणारा समाज यांना या भावना, विचार आणि क्रियेचं सम्यक समतोल समुद्र असा समन्वयात्मक मार्गदर्शन करण्याकरता ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्यासमोर ठेवलेला आहे, आणि तो पाहण्याकरता आपण प्रवृत्त झालो। त्यातले त्यात तृतीय षटक म्हणजे ज्ञानकांड इथपर्यंत आपण आलो, हा आपल्या जीवनातला परमभाग्याचा क्षण आहे। या 14व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञाचा विचार झाल्याच्या नंतर 14व्या अध्यायामध्ये प्रथमतः माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाने आपल्या श्रीगुरूचं वर्णन केलं। त्यानंतर अध्यायाची संगती सांगितली, आणि हा 14वा अध्याय नेमका कशा करता याचं उत्तर ज्ञानोबाराय 36 आणि 37 या 2 ओव्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर ज्ञानोबाराय आपल्याला देतात। म्हणजे क्षेत्रज्ञाचा विचार झाल्याच्या नंतर असणारा अगंतुक असणाऱ्या या मायेचा स्वीकार केल्याच्या नंतर तोच ससंग होतो, गुणाला प्राप्त होतो, आणि नंतर मग हा असणारा असंग आत्मा याला गुणाचा संग घडतो कसा, क्षेत्रज्ञ संयोग नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे, सुख दुःखाचा भोग त्या आत्म्याला कसा बरे होतो, असे अनेक प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये आहे। किंवा गुण किती आहे आणि ते कसे जीवाला बाधतात, जीवाला कोणत्या रीतीने ते बाधतात आणि गुणातीताचं लक्षण काय, या समग्र प्रश्नाचं निरूपण करण्याकरता हा 14वा अध्याय यामध्ये आपण प्रवृत्त झालेलो आहोत। आतापर्यंत गुरुचं वर्णन झाल्याच्या नंतर पहिल्या श्लोकामध्ये अर्थात माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भाष्य करत असताना या 42 ते 52 या ओळीपर्यंत येणारा विषय थोडक्यात म्हणजे आत्मानमची द्विजानियात अयम अस्मिती पुरुषः किमिच्छन कश्य कामाये शरीरम अनुसंजुरेत। अर्थात त्या आत्मज्ञानाचं, ब्रह्मज्ञानाचं महत्त्व भगवान परमात्मा अर्जुनाला या ओव्याद्वारा सांगतायत। अर्थात अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे अर्जुन निमित्तम कृत्य आह श्री भगवान वासुदेवा। अर्जुनाचं निमित्त करून त्या ब्रह्मज्ञानाचं, आत्मज्ञानाची महती आपल्या अंतःकरणात ठसण्याकरता भगवान परमात्मा वर्णन करतायत। तो विषय आपल्याला पाहायचा।
म्हणून गा पुढती सांगिजेल तुझ प्रती पर म्हणून श्रुती डहारिली जी. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात म्हणून गा पुढती, म्हणजे पुन्हा 7व्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ या रूपाने 13व्या अध्यायामध्ये त्या ज्ञानाचं महती तर सांगितलीच आहे, पण पुन्हा तुझं प्रती सांगितले, पुन्हा त्या ज्ञान मी तुला आता सांगत आहे. कशा करता हो, काय कारण याचं, जे पर म्हणून श्रुती ढारले. कारण असं आहे की ज्या ज्ञानाच्या बाबतीत परनाम सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणून श्रुती ढारिले, श्रुतीने देखील त्याची प्रसिद्धी केलेली आहे किंवा श्रुतीने देखील त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण श्रुती माता देखील त्याबद्दल म्हणते परायया अक्षरम अधिगम्यते, श्रुती मातेने देखील त्याची प्रसिद्धी केलेली आहे. म्हणून तेच ज्ञान मी तुला पुन्हा अर्जुना सांगत आहे. एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसे झाले जे आवडून घेतले भवस्वर्गाधिक. एरवी ज्ञान हे आपुले, तात्विक दृष्टीने, वास्तविक दृष्टीने, पारमार्थिक दृष्टीने आपण विचार केला असता ज्ञान हे आपलं ते स्वरूपच आहे. पर ऐशेने झाले, परंतु ते आपलं स्वरूप असताना देखील परनाम दूरचं परक जणू ब्रह्म मी नाहीच असं ते झालं. याचं कारण तरी काय, उत्तर देतात जे भवस्वर्गाधिक आवडून घेतले. त्याचं कारण असं आहे की भव नाम संसार आणि स्वर्ग म्हणजे हे लोकातले आणि परलोकातले असणारे विषय आहे, त्या विषयाविषयीची आसक्ती आपण अंतकरणामध्ये धारण केल्यामुळे आपलं स्वरूप ते आपल्याला मात्र दुरवलेलं आहे. आगा ह्याची कारणे हे उत्तम सर्वा परिमी म्हणे जे वन्नी हे तृणे एरी ज्ञाने. भगवान परमात्मा म्हणतात सर्व ज्ञानापेक्षा अध्यात्मविद्या विद्यानाम, सर्व ज्ञानापेक्षा ही अध्यात्मविद्या काय आहे, श्रेष्ठ आहे. पण त्याचं कारण काय ते वर्णन करताना परमात्मा बोलतात आगा याची कारणे, याच कारणास्तव ते ज्ञान श्रेष्ठ आहे असं मी म्हणतो. आगा याची कारणे हे सर्वतोपरी उत्तम मी म्हणे, सर्व ज्ञानापेक्षा भौतिक अर्थात या जगदंतपाती पदार्थाला विषय करणारे यच्यावत ज्ञान त्या सर्व ज्ञानापेक्षा हे ज्ञान श्रेष्ठ आहे असं मी म्हणतो अर्जुना. का, उत्तरार्धात उत्तर देतात जे हे वन्नी आणि एरी ज्ञाने तृणे. हे ज्ञान म्हणजे कसे, वन्नी आहे म्हणजे अग्नी आहे आणि इतर ज्ञान म्हणजे तृण म्हणजे गवत आहे. जसं गवत हे अग्नीत टाकलं की भस्मसात करून टाकतो अग्नी त्याला, तसं इतर ज्ञान जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत इतर ज्ञानाचा बडेजाव आहे. हे एकदा ज्ञान प्राप्त झाल्यावर इतर ज्ञानाला ते नेस्तनाबूत करताना बाद करून टाकतं. म्हणून या ज्ञानाला वन्नी म्हणतात आणि इतर ज्ञानाला तृण म्हणतात. आणखी त्या ज्ञानाला, इतर ज्ञानाला तृण का आणि या ज्ञानाला वन्य का म्हणायचं त्याचं स्पष्टीकरण ज्ञानोबाराय करतात. जी भवस्वर्गा ते जाणती यागची चांग म्हणती पारखी पुढे आती भेद जया. या ज्ञानाला तृण का म्हणायचं त्याचं कारण जी भवस्वर्गा ते जाणती, इतर असणारे हे सर्व ज्ञान भवनाम संसार आणि स्वर्ग, स्वर्गातले किंवा मृत्यू लोकातल्या या पंचविषयालाच विषय करणारे ती ज्ञान आहेत म्हणजे जाणणारे आहेत. आणि त्याला जाणणारे असल्यामुळे ते भवस्वर्ग इहलोकातलं किंवा परलोकातलं, इहलोकातलं असणारं सुख किंवा परलोकातलं असणारं सुख ज्याने प्राप्त होतं. असे काही यज्ञ यागादी म्हणजे म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. म्हणून यागची चांग म्हणती, यज्ञ श्रेष्ठ आहे, यज्ञ कर्मच करणं श्रेष्ठ आहे असं ते म्हणतात हे ज्ञान. आणि त्यामुळे बरं या ज्ञानाचा स्वीकार केल्याच्या नंतर त्यांना आम्ही तृणवत का म्हणतो, उत्तरार्धामध्ये उत्तर देतात जया पारखी पुढी भेदू आती. म्हणजे ज्या ज्ञानाचा आपण पारखीनाम परीक्षा केली, विचार केला, स्पष्ट रीतीने विचार केल्याच्या नंतर ज्या ज्ञान आपल्याला शेवटी द्वैतामध्येच पाडणार आहे. म्हणजे जड जडाचा, जीव ईश्वराचा आपले जे 5 प्रकारचे भेद आहे, 5 प्रकारच्या भेदालाच विषय करणारं ते आहे. भेद तवतो दून दुःखासी दुजे जवजव घडे तवतव संसार भय जोडे ऐसे आपुलिनी तोंडे बोलती वेद येऊ उदरम अंतरम कुरुते आता तस्य भयम भवती. अर्थात भेद हा दुःखाला कारण ठरतो आणि हे ज्ञान मात्र भेदाला विषय करणारे आहेत, अर्थात दुःखाला विषय करणारे आहेत. दुःख आपल्याला नको आहे म्हणून ते ज्ञान तृणवत आहे. पुढे बोलतात ती अघवाची ज्ञानी केली येणे स्वप्ने जैसा वातुर्मी गगनी गिरिजती अंती. ती आघवीची ज्ञाने म्हणजे जगदंतपाती पदार्थाला विषय करणारे जी सर्व ज्ञान आहे, याच्यावत असणारं लौकिक जे ज्ञान आहेत, अर्थात तूल अज्ञान घालवणारी जी सर्व ज्ञान आहेत, येणे स्वप्ने केली म्हणजे या असणाऱ्या आत्मज्ञानाने ते स्वप्नवत, स्वप्न जसं जागं झाल्याच्या नंतर मिथ्या खोटं ठरतं तसं ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर इतर ज्ञानही बाधित होतात, स्वप्नवत केली. आणि पुढे म्हणतात हे कसं हो ज्ञानोबर आहे,
जैसा वातोर्मी अंती गगने गिळजती. ज्याप्रमाणे वातोर्मी म्हणजे हा वाऱ्याच्या असणाऱ्या लहरी आकाशात उत्पन्न होतात आणि अंती नाम शेवटी गगने गिळजती आकाशामध्येच काय आकाश रूप होऊन जातात. कारण आकाश हे कारण आहे, वायू हे कार्य आहे आणि कार्य हे शेवटी कारणात काय होतं लीन होतं, म्हणजे वेगळ्या रीतीने त्यांची प्रतीती येत नाही. पुढे आणखी बोलतात का उदित रश्मिराजे लोपिली चंद्रादी तेजे नाना प्रळयांबू माझे नदी नद. का ज्ञानोबराय म्हणतात हे ज्ञान इतर ज्ञान तृण आणि हे ज्ञान वन्नी याचं स्पष्टीकरण करताना म्हणतात का रश्मिराजे उदिते. रश्मिराज नाम सूर्य, प्रकाशमान असणारा दैदिप्यमान असणारा सूर्य उदिते नाम एकदा उदयाला आला असता होतं काय चंद्रादी तेजे लोपते. चंद्र नक्षत्र जे असणारे यांचा जो प्रकाश आहे तो काय होतो लुप्तप्राय होऊन जातो, नाम अभिभूत होतो. किंवा नाना नदीनद प्रळयांबू माझे म्हणजे नाना अथवा नदीनद ही नदी आहे, हा नद आहे. छोट्या मोठ्या असतील त्याला आपण नदी म्हणतो आणि मोठा असेल तर त्याला नद म्हणतात. पण हा भेद कुठपर्यंत जोपर्यंत प्रळय काळ ओढवत नाही. एकदा प्रळय काळामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी, मग या नदी नादाचा भेद अवशिष्ट राहत नाही. तसं ते ज्ञान होत नाही तोपर्यंत इतर ज्ञान आहेत. ते ज्ञान झाल्याच्या नंतर इतर ज्ञानाची सिद्धीच होत नाही. तैसे येणे पहालिया सगळे बोलत जा. ज्ञान जात जाय लया मनोनी धनंजया उत्तम हे. तैसे येणे पहालिया म्हणजे त्याप्रमाणे हे आत्मज्ञान पहालिया म्हणजे आत्मज्ञानाचा उदय झाला असता. आज्ञान जात लया जाय इतर असणारा सर्व अज्ञान जात नाम समुदाय इतर असणारा सर्व मिथ्या ज्ञानाचा असणारा समुदाय हा लयाला जातो. एक प्रमाण आहे बघा जोवरी तोवरी जंबूक करी गर्जना जवत्या पंचानाना देखील नाही बापा. जंबूक म्हणजे कोला, कोल्याची कोली कोई कुठपर्यंत असते जोपर्यंत पंचानन समोर येत नाही तोपर्यंत. एकदा पंचानन समोर आला की कोल्याची कोली कोई बंद पडते. तसं इतर ज्ञानाचा बडेजाव तोपर्यंत आहे पंचानन रूपी अध्यात्म ज्ञान समोर येत नाही तोपर्यंत. आणि एकदा पंचानन रूपी अध्यात्म ज्ञानाचा उदय झाला की अज्ञान जात लया जाय इतर असणारा अज्ञान जात संपूर्ण असणारं ज्ञान हे लयाला जातं. आणि भगवान परमात्मा म्हणतात म्हणून धनंजया हे उत्तम. म्हणून तर सांगतो हे ज्ञान ब्रह्मज्ञान आत्मज्ञान काय आहे उत्तम आहे. अनादि जे मुक्तता आपुली असे पांडुसुता तो मोक्ष हाता येता होय जेने. म्हणतात अनादि जे मुक्तता म्हणजे अनादि जे मुक्तता आपुली पंडुसुता असे अनादि कालापासून स्वतः सिद्ध म्हणजे स्वतःची स्वतःसिद्ध असणारी आपली जी अनादि कालापासून स्वस्वरूप असणारी जी मुक्तता म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष हेच आपलं तात्विकदृष्ट्या स्वरूप आहे. असं असणारं स्वरूप या असणाऱ्या ब्रह्मज्ञानाने आत्मज्ञानाने तो मोक्ष हाता येता जेणे होय. म्हणजे तो असणारी मुक्तता ती असणारी मोक्ष ती असली आपली स्वरूप स्थिती ब्रह्मस्थिती ज्या ज्ञानाने काय येते हाताला येते इतर ज्ञानाने येत नाही. म्हणून या ज्ञानाला आम्ही श्रेष्ठ म्हणतो इतर ज्ञानाला नाही. जयाची प्रतिती विचार विरी समस्ती नैदिजची संस्कृती माथा उधवू. भगवान परमात्मा म्हणतात जयाची प्रतिती समस्ती विचारविरी म्हणजे संपन्न समस्ती शब्दाचा अर्थ घ्या संपन्न म्हणजे आत्मनात्म विचाराने संपन्न असणारा शूर म्हणजे साधन चतुष्टय संपन्न अधिकारी. जयाची प्रतिती ज्या ब्रह्मज्ञानाची प्रतिती नाम अनुभूती घेतली असता संस्कृती माथा वधवू निधीची. संस्कृती म्हणजे असणारा हा जन्म मरणरूपी संसार. माथा म्हणजे डोके उधवू म्हणजे वर काढू देतच निधीची म्हणजे जन्म मरणरूपी संसाराला डोकेच वर काढू देत नाही म्हणजे जन्म मरणाची सिद्धीच त्याच्या ठिकाणी होत नाही. असं हे आत्मज्ञान आहे म्हणून त्याला आम्ही श्रेष्ठ म्हणतो. मने मन घालून या मागे विश्रांती झाली या अंगी ते देही देहाजोगे होतीची ना. आता त्या विचारविरी म्हणजे विचारशूर असणारे जे लोक आहेत म्हणजे सत्वगुणाने संपन्न असणारे सत्वा संजय ते ज्ञानम त्या सत्वगुणाने संपन्न असणारे जे महात्मे ते करतात काय मने मन मागे घालून या म्हणजे त्या असणाऱ्या मनानेच इतर मन म्हणजे इतर असणाऱ्या रजोगुणी तमोगुणी असणाऱ्या ज्या वृत्ती आहे त्यांना तो काय घालतो मागे घालतो. आणि का अंगे विश्रांती झाली या म्हणजे वास्तव ब्रह्मरूपाने विश्रांती प्राप्त झाली असता इतर ज्ञानाला तो मागे सारतो. आणि मग इतर ज्ञानाला मागे सारल्याच्या नंतर होतं काय ते देही देहाजोगी होतीच ना ते म्हणजे ते आत्मज्ञान संपन्न ब्रह्मज्ञान संपन्न असणारे महात्मे
देही म्हणजे देहात असताना, देहाजोगी होतीच ना म्हणजे देहासारखे ते होतच नाही. देहात असताना देहासारखे होत नाही म्हणजे नेमकं काय, तर असं आहे, देह कसा आहे बघा, दृश्य आहे, पुन्हा जड आहे, परिच्छिन्न आहे, विकारी आहे. 3 परिच्छेद, 3 नाश, षडभाव, विकार ह्या सगळ्या गोष्टी या देहाच्या ठिकाणी आहे. पण आत्मा तो आत्मयाच्या ठाई आणि देहीचे धर्म देही. अहम देहोस्मी न किंतु अहम ब्रह्मास्मी या बोधाला प्राप्त झाले असल्यामुळे देही देहाजोगे होतीच ना, देहात असताना देखील देहाच्या धर्माने ती लिंपायमान होत नाही. मग ते देहाची बेळे ओलांडुनी एकी वेळे सवतुकी कांटाळे माझे झाले. आता या ठिकाणी बेळे शब्द मी 2-3 ठिकाणी बघितला, पण आमचे ते नरहरी महाराज त्यांनी त्याचा अर्थ छान सांगितला, पटला तर घ्या. बेळे शब्दाचा अर्थ आपण घट म्हणतो ना, घट न म्हणताना मकर संक्रांतीचा सण असतो, माता माऊल्याच्या विशेषता परिचय ह्याचा. तर त्या मकर संक्रांतीमध्ये अनेक असतात, सुगडं, बोळकं, बरेच नावं असतात. ते बेळे म्हणजे बोळकं घ्या, बोळकं म्हणजे घट, आणि बेळे म्हणजे 2 बेळे, कोणते, स्थूलदेह आणि सूक्ष्मदेहरूपी बेळे. म्हणजे मग ते म्हणजे ब्रह्मज्ञान संपन्न झाल्याच्या नंतर मग ते देहाचे बेळे एकीची वेळे ओलांडुनी म्हणजे स्थूलदेह सूक्ष्मदेह रूपी असणारे हे बोळके किंवा स्थूलदेह सूक्ष्मदेह रूपी असणारे घट यांचं एकाच वेळेला तादात्म्य सोडतात. आणि नंतर मग काय होतं म्हटले, समतुकी कांटाळे माझे झाले. समतुकी म्हणजे समतोल, कांटाळे म्हणजे काट्यात, माझे झाले म्हणजे ब्रह्म एका पारड्यात आणि तो असणारा ज्ञान संपन्न महात्मा एका पारड्यात घातला असता समतोल म्हणजे मद्रूप ते झाले. माझ्यात आणि त्यांच्यात औपाधिगत भेद आणि वास्तव अभेद या स्वरूपाला ते प्राप्त झाले. इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागतः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यतन्ति च. जे माझी या नित्यता तेने नित्यते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझी याची. बघा इथून या 53 ओवीपासून 76 ओवीपर्यंत भगवान परमात्मा अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध केलेला जो ज्ञान संपन्न महात्मा आहे त्याची स्थिती काय असते त्याचं वर्णन एकंदरीत करतात. जे माझिया नित्यता तेने नित्य ते पंडुसुता ते माझिया नित्यता तेने नित्य, मी जसा नित्य आहे अर्थात माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नाश नाही तशी ते झाले. म्हणजे त्यांच्याही ठिकाणी कुठलाही नाश, स्वभावनाश, आश्रयनाश, परतानाश असा कुठल्याही प्रकारचा नाश त्यांच्या ठिकाणी नाही. आणि माझ्या पूर्णता परिपूर्ण, मी जसा ओम पूर्णमदः पूर्णमिदम असं माझ्या जे पूर्णत्वाचं श्रुतिमाता देखील तोंड भरून वर्णन करते. जसा मी परिपूर्ण आहे अर्थात कुठल्याही प्रकारचा परिच्छेद म्हणा माझ्या ठिकाणी नाही, तसे ते देखील माझ्या परिपूर्णतेने परिपूर्ण झाले. नवे नवे उपाधिगताचा आमच्यात भेद आहे, वास्तव ते आणि मी काय आहे एकच आहे. कसे आणखी त्याचं स्पष्टीकरण करत असताना भगवान परमात्मा पुढे बोलतात, मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू उरेची ना. मी जैसा अनंता आनंदू जैसाची सत्य सिंधू. आता काय आहे ते असणारे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान संपन्न असणारे महात्मे प्रथम तर खूप श्रवण करतात, मनन करतात, निधिध्यासन करतात. श्रवणाच्या द्वारा प्रमेयगत संशय, मननाच्या द्वारा श्रवणाच्या द्वारा प्रमाणगत संशय, मननाच्या द्वारा प्रेमेगत संशय आणि निधिध्यासनाच्या द्वारा विपरीत भावना याची निवृत्ती करतात. म्हणजे ओतप्रोत चिंतन करतात. सा अहम अहम सा अहम ते ब्रह्म मी आहे असं म्हटल्यामुळे ब्रह्माविषयी त्यांची असणारी परोक्षतेची भ्रांती निवृत्ती होते. आणि अहंसा मीच ते ब्रह्म आहे असं म्हणल्यामुळे आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती एकदा निवृत्त झाल्याच्या नंतर म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर ते कसे, मी जैसा अनंत आनंद, मी जसा अनंत आहे म्हणजे देशतः कालतः वस्तुतः कुठलाही 3 प्रकारच्या परिच्छेदाने मी रहित आहे तसे ते अनंत झाले. मी जसा आनंद म्हणजे इतर विषयाचे आनंद नव्हे, निरतिशय म्हणजे त्या इतका आणि त्यापेक्षा अधिक असा कुठलाही आनंद नाही, असा जसा मी आनंद स्वरूप आहे तैसेच ते झाले. नव्हे मी जैसा सत्यसिंधू, सत्यसिंधू म्हणजे सत्य प्रतिज्ञ किंवा सत्यत्वम बाध राहित्यम ज्याचा 3 कालात बाध होत नाही असा मी जसा सत्स्वरूप आहे तसेच ते सत्स्वरूप झाले. किंबहुना फार काय सांगू, अरे म्हटले ते तैशीची ते भेदू उरेची ना. मी जसा तसेच ते झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचा स्वगत भेद, सजातीय भेद किंवा विजातीय भेद हा कुठल्याही प्रकारचा भेद त्यांच्यात आणि माझ्यात उरत नाही. कारण माझ्या ठिकाणी स्वगत भेद नाही, मी सावयव आहे.
माझ्या ठिकाणी सजाती भेद नाही, तत्सम दुसरं ब्रह्म नाही. माझ्या ठिकाणी विजयाती भेद सुद्धा नाही. विजयाती भेद होण्याकरता पदार्थ जरी अनेक असले किमान सत्ता एक पाहिजे, पण समसत्तावान दुसऱ्या पदार्थाचा अभाव आहे. आणि मी ते काय स्वतःला अहम देवस्मी म्हणत नाही, अहम ब्रह्मास्मी या बोधावर ते प्राप्त झाल्यामुळे मी जसा आहे तशी ते झाले. त्यामुळे माझ्या ठिकाणी जसा तिन्ही भेदाचा अभाव आहे किंवा अनेक भेद आहे, 12 प्रकारचे भेद जवळपास वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेले आहे, त्यापैकी जसा माझ्या ठिकाणी कुठल्याही भेदाची सिद्धी होत नाही तशी अर्जुना त्यांच्या ठिकाणी देखील कुठल्याही भेदाची सिद्धी होत नाही. नवे नवे पुढे आणखी सांगतात, जे मी जेवढे जैसे के चिते झाले तैसे घटभंगी घटाकासे आकाश जेवी. म्हणतात जे मी म्हणजे मी कोण आहे, मी परब्रह्म आहे. आणि जेवढे जैसे म्हणजे परब्रह्मरूप असणारा मी, जेवढा म्हणजे जेवढा व्यापक आहे, आणि जैसा म्हणजे जसा सच्चिद आनंद रूप आहे, तेची तैसे झाले. ते सुद्धा तेची म्हणत असताना भगवान परमात्मा म्हणतात तेची, पण आपण म्हणा मीची ती मीच झाले. आणि त्यामुळे मी जसा आहे म्हणजे मी जसा व्यापक आहे, मी जसा सच्चिद आनंद रूप आहे, तैशीची ते सुद्धा झाले. हे कसं घडलं परमात्मा उदाहरण देतात, जीवी घटभंगी घटाकासे आकाश. जीवी नाम ज्याप्रमाणे घटभंगी म्हणजे घट फुटला असता, घटाकासे म्हणजे घटातला असणारा आकाश, आकाश म्हणजे महाकाश रूप होतं, तसं हा देहरूपी घट पडल्याच्या नंतर ते काय होतात, ब्रह्मरूप होतात म्हणजे विधेय कैवल्य. पण तुम्ही म्हणता देह पडल्याच्या नंतर होतात म्हणजे अगोदर, मग मोक्ष मेला पाठी आम्हाशी जे होईल असं तुम्ही मानता का? तसं मात्र नाही, हे आपल्या दृष्टीने. पण त्यांच्या दृष्टीने देहात असताना देखील ते मीच झालेलं आहे. जसं घटातलं आकाश उपाधीदृष्ट्या जरी वेगळं दिसत असेल तरी तात्विक दृष्टीने ते महाकाश रूपच आहे, तसं जीवदृष्टीने कुठस्थ चैतन्य रूपाने ते जरी वेगळे वाटत असेल तरी ते ब्रह्मरूपच होतात. हे कसं घडतं त्याला उदाहरण देतात, ना तरी दीप मुळीकी दीप शिखा अनेकी मिनलिया अवलोकी होय जैसे. परमात्मा बोलतात, ना तरी दीप मुळकी अनेकी दीप शाखा मिनलिया अवलोकी जैसे होय. एखादं उदाहरण घ्या, कल्पना करा 5 दिवे पेटलेले आहेत आणि 5 दिवे पेटलेले असताना 5ही दिव्यातली वाता आपल्याला वेगवेगळ्या भिन्न भिन्न दिसतात. पण एक म्हटलं, हे 5ही दिव्याची काय आवश्यकता आहे? एक असणारा मोठा जर दिवा लागला तरी भागू शकतो. त्याने ते 5ही वाती एकत्र केल्या, तिची एक वात तयार केली आणि एका दिव्यात टाकली, मग आता 5 दिवे दिसतात का? वेगवेगळे दिसतात का? नाही. तद्वत ना तरी दीपमुळकी म्हणजे मूळ दिव्याच्या ज्योतीत, अनेकी दीपशिखा म्हणजे अनेक असणाऱ्या दिव्याच्या ज्योती, मिनलिया म्हणजे मिसळल्या असता, आणि त्याचं जर आपण अवलोकन केलं, जैसे होय कैसे होय एक होय, तैसे ती आणि मी देखील एक होय. अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी नाम. अर्जुना तया परी जसं त्या दिव्याच्या वाती एकत्र केल्या असतात, जसे एकरूप होऊन जातात नव्हे, अनेक दिसतच नाही, नाना दिसत नाही, एकमेवा द्वितीयम ब्रह्म जशी स्थिती होती ना, ते मद्रूप झाल्याच्या नंतर तयापरी म्हणजे त्या दिव्याप्रमाणे ते माझ्याशी एकरूप झाल्यामुळे द्वैताची वारी सरली. द्वैताची असणारी वारी नाम एरधार सरली म्हणजे ती एरधार काय गेली, लयाला गेली. आणि लयाला गेल्याच्या नंतर म्हणले कधी पण देह पाहतात की देहात असताना, तर देहात असताना देखील, मग देहात असताना ज्ञानोत्तर जीवन ते कसे जगतात त्याचं उत्तर उत्तरार्धात देतात. मी तू विन नामार्थ एक हरी नांदे. म्हणजे मी तू हा परमात्मा आणि हा जीवात्मा असा असणारा वास्तव भेद त्याचा निराश करून नाम मात्र म्हणजे नामार्थ एक हरी म्हणजे नाम मात्र व्यवहार घडण्याकरता त्या वास्तव अभेद आणि कल्पित भेद कल्पित द्वैताचा स्वीकार करून एकाहारी म्हणजे एकाच असणाऱ्या ब्रह्मरूपी अधिष्ठानावर नांदे म्हणजे ते काय करतात, व्यवहार करतात. म्हणजे भक्तीचा आदी करून व्यवहार करतात. काय आहे ना, आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. पण एकदा कदम माऊलीचं कीर्तन झालं होतं बघा पसायदानमध्ये, अष्टादशाच्या शेवटीमध्ये. त्यांनी वारकरी भजन करील, वारकरी हे करील ते करील ते करील भरपूर सांगितलं, मग त्रिपुटी कल्पित. तसा हे सगळे त्रिपुटी कल्पित मानून नांदत असतो. येण्याची पै कारणे जई पहिले सृष्टीचे झुंपणे. बोला ना, तई तया होणे पडेची ना. तुम्ही एवढं तटस्थ होऊ नका ना, जरा म्हणत जा. तर येण्याची पै कारणे मला जरा दिलासा येईल, बाकी काय नाही. येण्याची पै कारणे म्हणजे मूळ सिद्धांत एकदा ज्ञात झाला, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. या मूळ सिद्धांताचं अवलोकन झाल्याच्या नंतर, या सिद्धांताचं ज्ञान झाल्याच्या नंतर, दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर येण्याची पै कारणे जे पहिली सृष्टीचे जुंपणे म्हणजे जय नाम जेव्हा पहिले म्हणजे मूळ सृष्टीचे
जुंपणे म्हणजे मूळ सृष्टीचा जेव्हा आरंभ होतो तेव्हा देखील हे ज्ञान संपन्न असणारे महात्मे तही तया होणे पडीचिना, तेव्हा सुद्धा त्या ज्ञान संपन्न असणाऱ्या महात्म्याला होणे पडीचिना म्हणजे उत्पन्न व्हावं लागत नाही. नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते इह एव समिविलियन्ते, पुन्हा त्यांना जन्म घ्यावा लागत नाही. सृष्टीची सर्वादी दया देहाची नाही बादी, ते कैचे प्रलयावधी निमतील पा. आता म्हणतात ते ज्ञान संपन्न असणारे महात्मे सृष्टीची या सर्वादी म्हणजे प्रथम सृष्टी किंवा सृष्टीचा असणारा आरंभ जया देहाची बाधी नाही. सृष्टीच्या आरंभाच्या वेळी देखील ज्यांना देहाचं बाधी म्हणजे बंधन, उत्पत्ती, रचना, देहाच्या बंधनामध्ये ते सापडत नाही. ते मग जे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला देहाच्या बंधनात सापडत नाही कैमुतिक न्यायाने ते प्रलयावधी कैची निमतील पा. अर्थात सृष्टीच्या वेळेला जर त्यांची उत्पत्ती होत नाही तर प्रलयाच्या समयी किंवा प्रलय काल झाल्याच्या नंतर समष्टी प्रलय म्हणा, व्यष्टी प्रलय म्हणा, या ठिकाणी समष्टी प्रलय घ्या तर समष्टी प्रलयाच्या वेळी ती निमतील का म्हणजे ते नाश पावतील काय? तात्विक दृष्टीने अर्थात नाही. पुढे बोलतात मनोनी जन्मक्षया अतीत ते धनंजया, मी झाले ज्ञानाया अनुसरुणी. अन्वय बघा, म्हणून धनंजया या ज्ञाना अनुसरुणी मी झाले ते जन्मक्षया अतीत. म्हणजे हे धनंजया म्हणून मी तुला सांगतो या ज्ञाना म्हणजे या असणाऱ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञाना अनुसरुणी मी या ज्ञानाला संपन्न किंवा ज्ञानाला स्वीकारून दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर मी झाले म्हणजे ते मद्रूप ब्रह्मरूप झाले ते असणारे ज्ञान संपन्न महात्मे जन्मक्षया अतीत, जन्म आणि नाश याचे काय झाले ते पलीकडे गेले, अतीत झाले. आयशी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी, देवीची पारताही गोडी लावावया. या असणारा ज्ञानाचा महिमा भगवान परमात्म्याने वर्णन केला, अगदी तोंड भरून वर्णन केला. आयशी ज्ञानाची वाढी म्हणजे अशा ज्ञानाचा असणारा महिमा देवे आवडी वाणीला भगवान परमात्म्याने अत्यंत जिव्हाळ्याने अत्यंत त्याच्याशी एकरूप होऊन अर्जुनासमोर वर्णन केला. कशा करता? भगवान परमात्म्याला त्याची आवड आहे त्याकरता तर वर्णन केलाच केला, पण आणखी एक गर्भित अर्थ काय उत्तर देतात ज्ञानोबराय, देवीची पारता ही गोडी लावाव्या. अर्जुनाला सुद्धा काय आहे एखाद्या ज्ञानाचं अंतकरणामध्ये श्रोत्याला महत्त्व ठसवण्याकरता त्या ज्ञानाविषयी, त्या वस्तूविषयी, त्या पदार्थाविषयी त्याच्या अंतकरणामध्ये गौरव निर्माण झाला पाहिजे, म्हणजे ती हवीशी वाटली पाहिजे. त्याशिवाय आपलं काही खरं नाही. काय ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृतस्य योगिनः. पुढे काय नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्वविद, आत्मानं चेत विजानीयात अयमस्मिति पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजोरेत. अशी त्याच्या अंतकरणामध्ये ते ज्ञानाचं महत्त्व ठसावं याकरता भगवान परमात्म्याने देवीची पारताही गोडी लावाव्या. अर्जुनाला देखील त्या ज्ञानाची उत्सुकता लागावी, आवड लागावी याकरता एवढा तोंड भरून त्या ब्रह्मज्ञानाचा अध्यात्मज्ञानाचा महिमा वर्णन केला. आणि म्हणले वर्णन केला म्हणून काही परिणाम झाला की नाही, देवाच्या बोलण्याला काही फल आलं की नाही, त्याचं उत्तर पुढे देतात. तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान. भगवान परमात्म्याने त्या ज्ञानाचं महिमा वर्णन केल्याच्या नंतर घडलं असं म्हटले तव तया आन झाले. त्या अर्जुनाला म्हणले वेगळं झालं. काय वेगळं झालं म्हणतात सर्वांगी कान निघाले. अर्जुनाला नाक डोळे हात पाय काही नाही, जिकडे तिकडे कानच कान म्हणजे सर्वांग त्याचे म्हणजे सर्व अंगाने एकरूप होऊन अर्जुना भगवान परमात्म्याच्या वक्तृत्वरूपी व्याख्यानाकडे काय झाला एकाग्र झाला. कसा हो सपाई अवधान आतलापा. सपाई म्हणजे नकशिकांत, अवधान आतलापा म्हणजे अवधानाची जणू काय मूर्तीच तो अर्जुन झालेला आहे. आता देवाची ऐसे जाकळी जत असे ओरसे. आता देवाची आयशी म्हणजे देवाची आयशी म्हणजे सर्वज्ञ असणारा भगवान परमात्मा त्या असणाऱ्या परमात्म्याकडनं या अज्ञानाचं व्याख्यान किंवा अज्ञानाचा महिमा वर्णन केल्या गेल्यामुळे ओरसे जाकळीजत असे. ओरसे म्हणजे त्या असणाऱ्या स्नेहभरीत असणाऱ्या ज्ञानरूपी पाहनाने जाकळीजत असे म्हणजे अर्जुन त्याने व्यापला जात आहे. आणि किती ते ज्ञान विस्तृत झालं याचं वर्णन करताना पुढे म्हणतात म्हणून निरूपण आकाशे वेटाळेना म्हणजे भगवान परमात्म्याचं हे व्याख्यान म्हणजे आत्मज्ञानाचं असणारे हे कथन आकाशे वेटाळेना म्हणजे आकाश हे व्यापक आहे पण आकाशाला देखील त्यांनी अलीकडे ठेवलं आणि ते त्याच्याही पुढे गेलं म्हणजे आकाशाच्या देखील कवेत ते ज्ञान आलं नाही इतकं भगवान परमात्म्याचं व्याख्यान वाढलं गेलं.
हे वाढण्याचं कारण काय? आता पुढे तर एकदम छान माऊली वर्णन करतात. काय आहे या ठिकाणी माऊली दृष्टांत देतात. एखादा श्रीमंत बाप असतो, त्या बापाला वाटत असतं माझी मुलगी आता उपवर झालेली आहे, तिचं लग्न करायचं. पण लग्न करण्याकरता तो बाप कुणाही ठिकाणी मुलीला देत नाही. म्हणजे ती कन्या गुणवान, रूपवान, देखणी सर्व गुणांनी संपन्न असल्यामुळे तिच्याच योग्यतेचा, तिचं पालन पोषण करणारा, तिच्या योग्य पती तिला मिळावा त्याच्याकरता अनेक स्थळ तो शोधतो. पण अनेक स्थळ शोधून देखील त्याला अनुरूप वर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो विवाह संपन्न करत नाही. आणि एकदा अनुरूप वर मिळाला तो म्हणतो जाऊ दे आता पावसाळा थोडं पुढे असलं तर नाही, आता उरकून घ्या, आता संधी गेलेली पुन्हा येणार नाही. मग तो काय करतो बघा. म्हणून गा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वा, जे बोला एवढी श्रोता जोडलासी. मग म्हणेगा प्रज्ञाकांता. काय आहे आतापर्यंत भगवान परमात्म्याला हे ज्ञान कोणी कोणी विचारलं? अहो दुसऱ्याचे उदाहरण सोडा, भगवान परमात्म्याचा बाप जन्मदाता वसुदेव त्यांनी विचारलं, अहो सांगा म्हटलं आम्हाला ब्रह्मज्ञान. तो माझा पुत्र श्रीकृष्ण मज न सांगेची ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण म्हणे बालकपूर्ण मी तुझा. अहो मी तुमचं तर बाळ आहे, मी काय वर्णन करणार. म्हणजे वसुदेव बाप समोर आला तरी त्याने ही वक्तृत्वरूपी कन्या त्यांना बहाल केली नाही, म्हणजे तिचा विवाह केला नाही. पण आता त्याला राहुलच नाही. त्याला ते कुरुक्षेत्र आहे, इकडे हत्तीची चित्कार आहे, अशा ठिकाणी कुठे लग्न लावायचं असतं का? पण त्याला वाटलं एकदा का हा अर्जुनासारखा उपवर निघून गेला तर मात्र आपली कन्या ही कुवारीच राहायची, म्हणून त्याला दमच पडेना. तिने काय केलं? मग म्हणेगा प्रज्ञाकांता म्हणजे बुद्धीचा पती असणारे अर्जुना, आजी वक्तृत्वा उजवली म्हणजे माझी असणारी वक्तृत्वरूपी कन्या आजी खरी विवाहित झाली. का आजच विवाहित झाली आणि अद्यापपर्यंत का नाही झाली? जे बोला एवढा श्रोता जोडलासी, म्हणजे माझी वक्तृत्वरूपी कन्या जितकी संपन्न आहे, जितकी योग्यतेची आहे, गुणसंपन्न आहे, तितक्याच योग्यतेचा तू मिळाला म्हणून आज मी ती तुझ्या समोर काय केली, तुला बहाल केलेली आहे. तरी एकमी अनेकी गोविजे देह पाशकी, त्रिगुणी लुब्धकी कवणे परी. या ओवीचा थोडा अन्वय बघा. तरी मी एक, त्रिगुणी लुब्धकी कवणे परी, अनेकी देह पाशकी गोविजे. भगवान परमात्मा म्हणतात तरी मी एक. वास्तविक तात्विक दृष्टीने पाहिलं तर अहम ब्रह्मास्मी एकमेव अद्वितीयम ब्रह्म, न इह नानास्ति किंचन, इह किंचन अपि नाना न अस्ति, एकमेव अद्वितीयम ब्रह्म अस्ति. तरी मी एक म्हणजे मी एक तात्विक दृष्टीने काय ब्रह्मच एक आहे. परंतु घडलं काय? त्रिगुण लुब्धकी म्हणजे त्रिगुण रूपी पारद्याकडून, कवणेपरी कोणत्या प्रकाराने, आणि अनेकी म्हणजे अनेकी देहपाशिकी अनेक असणाऱ्या देहरूपी पाशाकडून गोविजय म्हणजे अडकला जातो. कसा अडकला जातो ते परमात्मा सांगतात. कैसा क्षेत्रयोगी वी ते परीस सांगे कवणे परी. परमात्मा बोलतात क्षेत्रयोगे कवणे परी कैसा ये जगी वी सांगे ते परीस. अर्जुनाला म्हणतात अरे या क्षेत्राच्या संयोगाने कवणेपरी म्हणजे कोणत्या प्रकाराने आणि कसा ये जगत्वे या जगाताला मी उत्पन्न करतो ते सांगतो ते परीस मी सांगत आहे ते तू अर्जुना ऐक, असं परमात्मा या ओवीद्वारा अर्जुनाशी बोलतात. मम योनिर्महत हा या लागी बोली पै क्षेत्र येणे व्याजे म्हणजे प्रकृतीचा क्षेत्र व्याजे म्हणजे निमित्ताने किंवा क्षेत्र या नावाने या लागी बोलीजे म्हणजे याच करता शास्त्रामध्ये तिला क्षेत्र या नावाने त्याचं कथन केलेलं आहे. कुठल्या कारणाने? जे मत्संग बीजे भूतीपिकी म्हणजे मत्संग माझ्या जे म्हणजे कारण मत्संग म्हणजे माझ्या संगरूपी बीजाने. आता परमात्म्याची संग होईल काय? संग तर घडणं शक्य नाही, कुठलाही संबंध घडणं शक्य नाही. पण काल बोलले मानायचा झाला तोही ओढून तोडून एव नाही इव जणू काय आद्यशिक तादात्म्य संगरूपी संगरूपी बीजाने भूती पिके म्हणजे प्राणी मात्राला ती काय करते? उत्पन्न करते. आणि पुढे आता इथून पुढे बघा भगवान परमात्मा एक 68 ते म्हणजे माझा विषय संपेपर्यंत हा विषय येतो काय म्हणजे त्याच असणाऱ्या त्या मायेला माया अविद्या प्रकृती अज्ञान तिचं स्वरूप काय, कोणत्या शास्त्रात तिला काय म्हणतात हे वर्णन एकंदरीत परमात्मा पुढे करतात. आपण श्लोक वाचू आणि ज्ञानोबरायचं भाष्य पाहू. मम योनिर्महद ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् होते भारत
एरवी तरी महद ब्रह्म या लागी हे से नाम जे महदादी विश्राम शाळा हे. एरवी तरी महद ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे मूळ माया. म्हणजे एरवी तरी महद ब्रह्म म्हणजे एरवी या मायेला महद ब्रह्म या नावाने या लागी ऐशे हे नाम याच करता तिला हे महद ब्रह्म हे नाव दिलेलं आहे. कुठल्या कारणाने? कारण पुढे स्पष्ट करतात. जे महदादी विश्राम शाळिका हे जे नामकारण महद आदी म्हणजे या ठिकाणी व्याकरणानुसार पाहिलं तर सांगतो म्हणजे तद्गुण सविज्ञान बहुव्रीही समास आहे. बहुव्रीही समासामध्ये दोन प्रकार आम्ही स्वामीकडनं ऐकले होते. एक अतद्गुण सविज्ञान बहुव्रीही समास आणि एक तद्गुण सविज्ञान बहुव्रीही समास. अतद्गुण सविज्ञान बहुव्रीही समास त्याला म्हणतात समासाची जी पद आहेत त्याचा विग्रहात्मक वाक्याचा ज्याच्यामध्ये समावेश होत नाही त्याला म्हणतात अतद्गुण बहुव्रीही समास. उदाहरणार्थ काय माऊली त्याचं उदाहरण? दृष्ट मथुरम आनय म्हणजे दृष्ट म्हणजे पाहिलेली, मथुर म्हणजे नगरी, ज्यांनी मथुरा नगरी पाहिलेली आहे असा व्यक्ती आण म्हणजे अन्यपद प्रधान. पण व्यक्ती आणत असताना दृष्ट आणि नगरी याचा समावेश आहे का? याचा समावेश मात्र त्या ठिकाणी नाही. आणि दुसरा कुठला समास? अतद्गुण नाही तद्गुण. आता तद्गुण बहुव्रीही समास. पिथ अंबर यशस पितांबर. पीत म्हणजे पिवळं आणि अंबर म्हणजे वस्त्र म्हणजे पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे असा एखादा त्रयस्थ पुरुष. कोण? तुम्ही पाहिला नाही? भगवान श्रीकृष्ण. पिवळा अंबर वस्त्र त्यांनी परिधान केलेलं भगवान श्रीकृष्ण. आणि या ठिकाणी अंबराचा आणि पितत्वाचा समावेश आहे की नाही त्याचही. तसा या ठिकाणी तद्गुण संवेश म्हणजे महद आदी म्हणजे महत्त्व आहे आधी ज्याच्या आणि पुढचेही येणारे कोणते ते सांगतात. महद आदी विश्राम शाळिका आहे. महद आदी म्हणजे महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत या सर्वांचं शाळिक आहे. जणू काय विस्तारलेली असणारी विश्रांती स्थानाची ही शाळाच आहे. कोणाची? या सर्वांची. म्हणून तिला महद्ब्रह्म किंवा मूळ माया अशी आम्ही संज्ञा केलेली आहे. पण तुम्ही तिला महद्ब्रह्म म्हणतात. आणखी काय कारण? त्याचंही स्पष्टीकरण करताना पुढे बोलतात विकारा बहुवस थोरी अर्जुना हेची करी म्हणून अवधारी महद्ब्रह्म. विकारा बहुवस थोरी अर्जुना हीच करी. अरे विकार कार्योको हे असे बंड महाराज आम्हाला नेहमी वृत्ती प्रभाकर सांगतात. विकार म्हणजे काय? कार्य. विकार शब्दाने काय घ्यायचं? नेहमी कार्य. पण कोणतं कार्य? त्रिगुणात्मक असणारं कार्य. त्रिगुणात्मक असणारं कार्य बहुवस थोरी म्हणजे भरपूर असणाऱ्या या त्रिगुणात्मक कार्याची ती वाढ करते, विस्तार करते. कोण करी? हीची करी. अर्जुना हीची करी म्हणजे ही असणार महद्ब्रह्म, ही असणारी प्रकृती माया ही त्याचा विस्तार करते. आणि म्हणून तर तिला महद्ब्रह्म अवधारी म्हणून तिला आम्ही महद्ब्रह्माची संज्ञा दिलेली आहे. अवधारी नाम लक्षात ठेव किंवा ऐक. हिला महद्ब्रह्म संज्ञा का दिली? त्रिगुण रूपी कार्याचा फार मोठा ती विस्तार करते म्हणून तिला महद्ब्रह्म आम्ही संज्ञा दिलेली आहे. पुढे बोलतात सांख्याच्या प्रतिती प्रकृती हेची. आता तुम्ही तिला महद्ब्रह्म म्हणतात पण सर्वच तिला महद्ब्रह्म म्हणत नाही ना. इतर तिला काही वेगळेही म्हणत असतील. मग इतर जण तिला काय म्हणतात त्याचं वर्णन करताना अव्यक्तवादमती म्हणजे योगशास्त्राच्या मतामध्ये अव्यक्तायची वदती. ती अव्यक्त या नावाने वदती नाम त्याचं कथन करतात. ती अव्यक्त आहे असं वेदशास्त्रामध्ये तिला अव्यक्त या नावाने संबोधतात. आणि पुन्हा सांख्याची या प्रतिती हेची प्रकृती. सांख्याची या प्रतिती म्हणजे सांख्याच्या मताने किंवा सांख्याच्या अनुभवाने सांख्य मताने जर आपण पाहिला असता हिलाच ते काय म्हणतात? त्या महद्ब्रह्माला काय म्हणतात? प्रकृती म्हणतात. म्हणजे योगशास्त्रात तिला काय म्हणतात? अव्यक्त म्हणतात. आणि सांख्यशास्त्राच्या दृष्टीने प्रकृती म्हणतात. पण तुम्ही काय म्हणतात? माऊली म्हणतात आम्ही म्हणजे वेदांती. काय म्हणतात ते पुढे सांगतात. वेदांती येते माया ऐसे म्हणजे प्रज्ञा राया असो किती बोलोया अज्ञान ही. वेदांती येते माया म्हणजे जे वेदांती आहेत या असणाऱ्या प्रकृतीला म्हणजे जिला महद्ब्रह्म म्हणून बोलले, जिला अव्यक्त योगशास्त्रात जिला अव्यक्त सांख्यशास्त्रात जिला प्रकृती म्हणतात तिलाच वेदांती येते माया ऐसे म्हणजे. हे प्रज्ञाराया नाम हे प्रज्ञाराज म्हणजे बुद्धिराज असणाऱ्या अर्जुना वेदांती येते माया ऐशी म्हणती. वेदांतीला माया म्हणतात पण ती मायाही कशी? सदसद विलक्षण अनिर्वचने. सत ना असत होय विचाराचे नाम किरण साहे ऐशियाची परी आहे अनादी जे. म्हणजे तिला सतही म्हणता येत नाही का? सच्चेत न बाध्यत.
म्हणजे सत्याला म्हणतात ज्याचा बाध होत नाही, हिचा ब्रह्मज्ञानानंतर बाध होतो म्हणून तिला सतही म्हणता येत नाही. म्हणजे असत म्हणा, सत नाही तर असचेत न प्रतीयेत, हिची कार्यरूपाने प्रतीती येते म्हणून तिला असतही म्हणता येत नाही. म्हणजे मग प्रतीती येते कार्यरूपाने आणि कारणरूपाने तिची प्रतीती येत नाही, मग दोन्ही धर्म त्याच्या ठिकाणी दिसतात म्हणून तिला सदसद म्हणा. म्हणले सदसदही म्हणता येत नाही का, दोन परस्पर विरोधी धर्म एक समवायावच्छेदी करून एका अधिकरणात राहत नाही म्हणून तिला म्हणतात सदसद विलक्षण अनिर्वचनीय माया. ऐसे कोण म्हणती, वेदांती बोलती. पण माऊली म्हणतात हे असू दे, कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं. अर्जुना तुला वाटत असेल हे काय डोक्याला कटकट, मी तुला एका शब्दात सांगतो. म्हटले काय, असो किती, थांबा ना, असो किती वाया बोलू. अरे असू दे म्हटले, हे महद ब्रह्म प्रकृती माया अविद्या हे किती बोलू, असो किती वाया बोलू, म्हणजे निष्फळ पाल्ला निष्कारण हे किती बोलू. एका शब्दात सांगू का अर्जुना, सांगू का. तुम्ही नाहीच म्हणत नाही, होही म्हणत नाही. सांगा म्हटले. म्हटले अज्ञान हे, अरे हिला काय म्हणतात, अज्ञान म्हणतात, दुसरं तिसरं काही नाही. एका शब्दात सांगायचं म्हणजे हिला आम्ही काय म्हणतो, अज्ञान. आणि अज्ञानालाच हे अनेक संज्ञा आहेत. पण म्हणले अज्ञान म्हणलं तर आम्हाला काही कळालं नाही नेमकं अज्ञान काय. अज्ञान विचारसागरमध्ये त्या आभासाच्या 7 अवस्था सांगताना एक अज्ञान अवस्था सांगितली. आणि अज्ञान म्हणजे काय, काही न कळणं, यालाच म्हणतात अज्ञान. तसंच त्या अज्ञानाचं स्वरूप सांगताना एका वाक्यात ज्ञानोबराय बोलतात, स्वतःचा स्वतःला विसर पडणं म्हणजे अहम ब्रह्मन अहम देहोस्मी असं म्हणणं हेच अज्ञान, असं पुढे वर्णन करतात. आपुला आपण पेया विसरुजो धनंजया तेची रूपया अज्ञानासी. आपण पेया आपला म्हणजे स्वतःला स्वतःचा जो विसरू धनंजया, जो स्वतःचा स्वतःला असणारा जो विसर आहे, म्हणजे मी ब्रह्म आहे या असणाऱ्या स्वरूप स्थितीचा ज्याला विसर पडला, तीची अज्ञानाशी, तेची यया अज्ञानाशी रूप, तेच या अज्ञानाचं काय रूप आहे, नाम लक्षण आहे, दुसरं तिसरं काही नाही. स्वतःच्या स्वरूपाला विसरणं म्हणजेच अज्ञान. पण म्हणले आणखी देवा दुसऱ्या एखाद्या अँगलने सांगता येणार नाही का तुम्हाला, आणखी जरा स्पष्ट करता येणार नाही का. हे काय झावळ झावळ पण नेमकं काही कळालं नाही, तसं डोळ्यासमोर दिसलं नाही, पाहता आलं नाही. हे आम्हाला दिसेल असं काहीतरी सांगा, म्हणजे आम्ही पाहू. कारण जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. बंडबारा नेहमी मूर्ती प्रभाकरमध्ये कायम शब्द असतात, हे पहा बरं का. जर तुम्ही पाहाल तर कळेल, आणि जर पाहिलं नाही तर तुम्हाला काही कळणार नाही, म्हणजे काही कळणार नाही, वळणार नाही. एवढं नाही, काय कळालं नाही हेही कळणार नाही. त्याच्याकरता तुम्ही काय करा, हे चांगलं पहा. मग दुसऱ्या एका प्रक्रियेने भगवान परमात्मा ह्या अज्ञानाचं स्वरूप सांगतात. वा जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारिका. म्हटले अर्जुना आणखी एका प्रकाराने जर पाहिला असता, जे नाम हे अज्ञान विचार वेळे न दिसे. कोणता विचार हो, आत्मनात्म विचार, विचार पृथक करणे, ग्राह्य काय त्याज्य काय आत्म काय अनात्मा काय असा विचार ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी न दिसे हे अज्ञानाची प्रतीती येत नाही. म्हटले असं कसं, ते असतं. म्हटले विचार वेळेला का दिसत नाही. म्हटले का दिसत नाही, व्यवहारातला दृष्टांत देतात. म्हटले बघा ना, वाती अंधारे पाहता जैसे का. वाती म्हणजे दिव्याने, एक म्हटला अहो मला अंधार पाहायचा. म्हटले पाहायचा. म्हटले हो. म्हटले त्या खोलीत अंधार आहे, पण तो म्हटला तिथपर्यंत जाणारा ठेस लागू नये, आपल्याला काही इजा होऊ नये म्हणून त्याने टॉर्च म्हणा एखादी दिवा हातात घेतला आणि खोलीत गेला. अहो कुठे अंधार दिसेल का, नाही ना. वाती अंधारे पाहता जैसे का. दिवा घेऊन जर तुम्ही अंधार शोधायला लागले तर अंधार जसा दिसत नाही, तद्वत विचाररूपी दिवा घेऊन या अज्ञानाचा तुम्ही शोध घेऊ गेले तर हे अज्ञान तुम्हाला दिसणार नाही, नाम त्याची प्रतीती येणार नाही. पुढे बोलतात, पै जागरणा स्व हलविल्या जाय निश्चळ तरी होय दुधी जैसी साय दुधची ते. हे हातवारे करून बोलल्यामुळे ते बरेच वक्ते म्हणले, मला त्याचं भानच राहिलं नाही, त्यामुळे असं होतं. हलविल्या जाय निश्चळ तरी होय दुधीची जैशी साय दुधची ते. बघा, जैसी दुधची ते साय दुधी, निश्चळ तरी होय आणि हलविल्या जाय म्हणजे जैशी. कल्पना करा, एखाद्या माता माऊलीने दुधाचं पातेलं चुलीवर ठेवलेलं आहे आणि खालून ते इंधन घालून त्याला जाळ लावते. पण जाळ लावत असताना जैसी दुधची ते शाय, दुधाची असणारी शाय दुधी म्हणजे दुधावरती आपल्याला प्रतीती येते. पण कुठपर्यंत, निश्चळ तरी होय, जोपर्यंत दूध स्थिर आहे तोपर्यंत त्याची आपल्याला प्रतीती येते. पण तितक्यात ते दुधाने आत्महत्या करण्याचा विचार केला, म्हणजे ते उतू जायला लागलं. त्यावेळी माता मला वाटलं आता हे उतू गेलं नाही पाहिजे, त्यामुळे तिने पळी घेतली लगेच हलवायला लागली. मग हलविली जाय, एकदा हलवत असताना ती शाईची मात्र प्रतीती येत नाही. तसं या अज्ञानाची विचार करत असताना विचाररूपी पळीने या अज्ञानाला तुम्ही ढवळलं तर त्याची प्रतीती येणार नाही. पै जागरणा स्वप्न ना स्वरूप अवस्थान
ते सुषुप्तिका घन जैसे होय. पै आता हे असणारं अज्ञान नेमकं कसं आहे? पै जागरणा, स्वप्न ना आणि स्वरूप अवस्थानही ना. म्हणजे तिला जागृतीही म्हणता येत नाही, स्वप्नही म्हणता येत नाही, म्हणजे त्या अज्ञानाचं स्वरूप सांगत असताना, आणि स्वरूप अवस्थान म्हणजे स्वरूप स्थिती किंवा समाधी हेही म्हणता येत नाही. कारण जागृतीमध्ये म्हणा थोडं बहुत काहीतरी ज्ञान असतं, सामान्य ज्ञान म्हणा, स्वप्नात कल्पित पदार्थाचं तरी ज्ञान असतं, आणि स्वरूप अवस्थान समाधी स्थिती म्हणा किंवा बाधित अनुवृत्ती म्हणा त्या ठिकाणी सुद्धा तर स्वरूपाचं ज्ञान आहे, स्वस्वरूप प्रकाश रूपाने, किंवा जागृती म्हणावं तर कुठलाही व्यवहार घडत नाही तात्विक दृष्टीने त्या अज्ञानरूपी घन अज्ञानामध्ये. स्वप्न म्हणावं तर कुठल्याही वस्तूची आपल्याला प्रतीती येत नाही, आणि स्वरूप अवस्थान म्हणावं तर वृत्तीची बाध देखील झालेला नाही. पण कसंही म्हटले ते सुषुप्तिका घन जैसे होय, म्हणजे घनीभूत गाढ असणारी झोप. त्या ठिकाणी कुठली क्रिया आहे का? ज्यावेळी जिचा अनुभव आपण रोज 12च्या नंतर जेवण केल्याच्या नंतर 1 ते 3 या दरम्यान जिचा आपण रोज अनुभव घेतो, अशा असणाऱ्या सुषुप्तीमध्ये कुठला व्यवहार आहे का? तेच अज्ञान. म्हणजे त्यावेळी जो अनुभवतो ना आपण तेच आहे असं परमात्मा या ठिकाणी सांगतात. पुढे वांज आकाश रीती तयायसे निरुते अज्ञानगा. आता पुढे परमात्मा बोलतात, का आकाश वायू ते न वियता वांझेरीते, म्हणजे आकाश, या आकाशामध्ये किंवा आकाश हे वाऱ्याच्या लाटा जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत ते कसे वांझ आहे, निष्फळ आहे, कुठलंही त्याला फल नाही. रीतीने म्हणजे रिकाम पोकळ आहे, त्या ठिकाणी कुठलंही कार्य नाही. त्याप्रमाणे निरुते तया ऐसे अज्ञानगा. निरुते म्हणजे खरोखर असं तात्विक दृष्टीने पाहिलं तर हे अज्ञान देखील कसं आहे, निष्फळ आणि निरर्थक असणारं. त्या ज्या आकाशामध्ये कुठलीही क्रिया नाही, वायूची क्रिया घडलेली नाही, अशा अवस्थेमध्ये जसं आकाश आहे तसे अज्ञान आहे. पुढे बोलतात, पहिलं खांब का पुरुष निश्चय नाही एक, परी काय नेनो आलोक दिसत असे. पहिलं खांब का पुरुष ऐसा एक निश्चय नाही. कल्पना करा, आपण रस्त्याने चालत असताना मंद अंधकार आहे आणि आपण जरा सिद्धबेटाच्या आवारात कुठेतरी फिरायला गेलो, तर त्यावेळी पहिलं खांब का पुरुष, खांब म्हणजे स्थाणू आणि पुरुष, स्थाणू आहे का पुरुष, स्थाणुर्वा पुरुषो, स्थाणू आहे की पुरुष आहे, ऐसा एक निश्चय नाही. म्हणजे नेमका स्थाणू आहे का पुरुष आहे असा कुठल्याही प्रकारचा निश्चय नाही, म्हणजे द्विधा मनस्थिती आहे. आणि परी काय म्हणजे या दोघात नेमकं काय, आलोकून येणो, भास तर होत आहे पण नेमकं काय हे तर काही कळत नाही. परंतु दिसत असे मग काहीतरी आहे, नेमकं काय आहे हे कळत नाही. रस्त्याने जात असताना आपण नेहमी बाबा दृष्टांत सांगत असतात, रस्त्याने जात असताना म्हणजे स्पष्ट प्रकाश नसतो, गडद अंधकार नसतो, अशा मध्यस्थितीमध्ये म्हणजे झावळ त्याला म्हणतात. सायंकाळच्या वेळेला आपल्याला समोर असते रज्जू आणि त्याच्यावर आपल्याला कशाचा भ्रम होतो, सर्प. मग त्यावेळी आपण म्हणतो इदम किंचित, आपला मित्र म्हणतो इदम किम, तो म्हणतो अहम न जानामी. हे नेमकं काय मला काही कळत नाही, पण इदम किंचित अस्तिएव, हे काहीतरी आहे पण नेमकं काय आहे हे काही कळत नाही. तसं काहीतरी आहे, स्थाणू आहे का पुरुष आहे हे काही कळत नाही, हे नेनो पण काहीतरी आहे, असं जे आहे तेच अज्ञान, हे अज्ञानाचं स्वरूप. पुढे म्हणतात, तेवी वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे, परी काही अनारेसे देखिजे. तेवी वस्तू जैसी अशी, वस्तू कैशी अशी, वस्तूनाम ब्रह्म कसं आहे, सच्चिद आनंद रूप आहे. तसं तैसी किरण दिसे, सच्चिद आनंद रूपत्वाने स्वतःची स्वतःला प्रतीती येत नाही, दिसत नाही, म्हणजे प्रमाज्ञान होत नाही. परी काही अनारेषे देखीजे ना, परंतु काही अनारेषे म्हणजे वेगळंच भ्रम आहे असं म्हणावं तेही नाही, पण नाही म्हणण्याची सोय नाही, म्हणजे असं जे तेच हे अज्ञान, असं त्या अज्ञानाचं वर्णन करतात. पुढे म्हणतात, ना राती ना तेज, तेजी संधी जेवी सांज, तेवी विरुद्ध ना नेज ज्ञानाती. किंवा ना राती ना तेज म्हणजे रात्रही नाही आणि दिवस देखील नाही, ते संधी जीवी सांज म्हणजे त्या संधीमध्ये म्हणजे त्या असणाऱ्या कालामध्ये म्हणजे म्हणजे काय म्हणता आपल्याला, रात्रही झालेली नाही आणि दिवस मावळा आणि रात्र आलेली नाही, असा मधला संधिकाल. त्या संधिकालाला जीवी सांज, त्याला आपण काय म्हणतो सांज वेळ, सायंकाळ असं आपण तिला बोलतो. तेवी त्याप्रमाणे आता पुढे सांगतात, तेवी विरुद्ध ना निज ज्ञानाती ना, म्हणजे विरुद्ध म्हणजे विपरीत ज्ञानही नाही, म्हणजे जगताचं ज्ञान देखील नाही. आणि निज ज्ञानाती तेही ना, म्हणजे निज ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हे आहे असं म्हणावं तेही नाही, आणि काहीच नाही असं नाही, असं जे त्याला म्हणतात अज्ञान. पुढे परमात्मा आणखी बोलतात, आयसी कोणी एकी दशा, ते वाद अज्ञान ऐसा तया.
आयसी कोणी एके दशा म्हणजे असा कोणता तरी म्हणजे भ्रम आणि प्रमाज्ञानाने रहित असणारी एखादी मध्यस्थिती, तिला म्हणा अशी कोणती एखादी दशा, ती दशा म्हणजे अशी कोणतं तरी असणारा भ्रम आणि प्रमा या ज्ञानाने रहित असणारी जी अवस्था ती या अज्ञान आयसी वाद, तिला वाद ना म्हणतात, तिला अज्ञान असं म्हणतात. पुढे म्हणतात मग ते अज्ञान करतं काय, तया गुंडलिया या प्रकाशा क्षेत्रज्ञाम म्हणजे तया नाम त्या असणाऱ्या अज्ञानाने आवृत्त, गुंडलिया म्हणजे अज्ञानाने आवृत्त केलिया या नाम जो प्रकाश नाम जी चैतन्य तया क्षेत्रज्ञ नाम, त्यालाच काय नाव संज्ञा येते, क्षेत्रज्ञ अशी संज्ञा येते. म्हणजे अज्ञानाने आवृत्त असणारं जे चैतन्य त्यालाच क्षेत्रज्ञ असं म्हणतात. पुढे म्हणतात अज्ञान आपण पेतरी नेनिजे ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे. अज्ञान थोरिये आणिजे म्हणजे अज्ञान थोरी आणिजे म्हणजे अज्ञानाचं महत्त्व वाढवावं. थोरी आणिजे म्हणजे एखाद्याला विचारलं तुम्ही कोण आहात, तर तुम्ही सोमाजी गोमाजी कापसे. तुम्ही सोमाजी गोमाजी कापसे कसे, म्हटले आमचं हे नाव आहे, आमचं हे अमुक गाव आहे, आमचं अमुक जन्मस्थान आहे, आमचे हे माता पिता आहे, असा सर्व तो परिचय देतो. अमुक अमुक आमची पदवी आहे, काय तुमची डिग्री, हे सगळा परिचय देतो. पण मी ब्रह्म आहे असं कधी तो स्वप्नात देखील म्हणत नाही. म्हणजे एवढंच कशाला, त्याच्याकडे गेलं का तो सगळं म्हणतो आणि त्याला एखाद्याने आक्षेपही केला तू ब्रह्म आहे, तो व्हावा आम्ही ब्रह्म कसं असेल, म्हणजे मी ब्रह्म आहे असं तो म्हणत नाही. आणि असं न म्हणल्यामुळे होतं काय, अज्ञानात थोरी आणि जे म्हणजे मी अज्ञानी आहे, मी जीव आहे, मी देह आहे, याच्याशी तादात्म्य केल्यामुळे अज्ञानाचं तो काय करतो, महत्त्व वाढवतो आहे. आणि असं काय आहे, अंतकरणामध्ये एका वेळी दोन वृत्ती राहत नाही. अहम देहोस्मी ही तरी वृत्ती राहील किंवा अहम ब्रह्मास्मी ही तरी वृत्ती राहील. जसे अर्जुनाला ज्यावेळी करुणा वृत्तीला तिने अंतकरणामध्ये आश्रय दिला त्यावेळी वीर वृत्ती तिथे राहिली का, नाही, ती निघून गेली, कारण तिचा अपमान झाला. ही सोत काय कामाची. तसं ही देहोस्मी वृत्ती एकदा अंतकरणात आल्याच्या नंतर आणि तिला महत्त्व दिल्याच्या नंतर मी अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती मात्र अंतकरणात राहत नाही. आणि परिणाम काय होतो, आपण पेतरी नेनेजे स्वस्वरूपाला मात्र तो जाणत नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे असं तो जाणत देखील नाही. स्वप्नातही तो मी ब्रह्म आहे असं म्हणत नाही. जागृती तर सोडूनच द्या. आपण पेतरी नेनेजे. आणि मग ते रूप क्षेत्रज्ञाचे रूप जाणीजे, तेच असणार आहे क्षेत्रज्ञाचं म्हणजे जीव चैतन्याचं काय आहे, स्वरूप आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हणत नाही. अंतकरण आणि अंतकरणाचे असणारे धर्म त्याच्याशी तादात्म्य करून मी देह आहे असं म्हणतो. असं जे येणार तेच या जीवात्म्याचं काय आहे, स्वरूप आहे, लक्षण आहे, असं अर्जुना तू जाण. पुढे परमात्मा बोलतात हाची उभय योगू हाची उभय योगू म्हणजे उभयांचा म्हणजे या असणाऱ्या दोघांचा, कोणाचा, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा. क्षेत्र म्हणजे अज्ञान घ्या आणि क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्र म्हणजे जीव आणि क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा, या दोघांचा किंवा अज्ञान आणि अज्ञान कार्याचा योग म्हणजे संबंध. अज्ञान आणि अज्ञान कार्याचा म्हणजे अज्ञान आणि अज्ञान कार्याचा हाची योग, हाच असणारा संबंध आहे. बापा अर्जुना सांगू बुझे, हे बाप म्हणजे माझ्या बापा, इति काकू. भगवान परमात्मा इतकं काकुळतीला येतात का तेव्हा वाटलं 7व्या अध्यायात त्याला व्हावं, 5व्या अध्यायात व्हावं, 9व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विभाग योगोनाम त्रयोदश अध्याय, तरी सुद्धा अर्जुन होऊ नाही चू नाही आपला जैशी ते आहे की नाही. ते बाबा म्हणत असतात ना, दगड किती दिवस पाण्यात ठेवला की तो काही बोटचेपा होत नाही, तशी अर्जुनाची काही प्रतिक्रिया दिसे ना. म्हणजे अर्जुन काही भगवान परमात्म्याची जी अंतकरणात इच्छा आहे काय, आता यांनी हातामध्ये धनुष्य घ्यावं ना आपल्या युद्ध कार्याकरता सज्ज व्हावं, कारण मी काही करीतही नाही करवितही नाही, करता करविता तो आहे असं जाणून त्यांनी आपल्या युद्धरूपी कार्याला क्षात्र धर्माला जागृत व्हावं. पण तो अर्जुन काही जागृत होत नाही. म्हणून परमात्मा म्हणतात अरे अर्जुना हाची उभय योगू म्हणजे क्षेत्रज्ञाचा संबंध हाच आहे काय, की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संबंध होऊन या अज्ञानाची आपल्याला काय ती प्रतीती येते किंवा मी देह आहे असं म्हणतो. आणि जरी तो म्हणला की तात्विक दृष्टीने पाहिलं तर तो देह नाही, तो कोण आहे, ब्रह्मच आहे. बापा सांगू बुझे, हे अर्जुना ती तू मात्र आता चांगलं बुझे म्हणजे जाणून घे. त्यामध्ये संशय विपर्य हा कुठलाही येऊ देऊ नको. म्हणजे मी जे सांगितलं त्याविषयी तू मी जे प्रमाण देऊन श्रुती प्रतिपादित असणारं तत्वज्ञान तुला सांगितलेलं आहे त्याविषयी तू प्रमाणगत संशय घेऊ नको. आणि तो जो प्रमेय म्हणजे सिद्धांत वादी प्रतिवादी निर्णितो अंतो अवसानम एशांते सिद्धांत असा असणारा जो सिद्धांत तुला सांगितलेला आहे कोणता, ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा, हा सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजे ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव हा ब्रह्मरूप आहे, म्हणजे केवळ अद्वैताचा. म्हणजे
निखालस अद्वैत, आणि काल रात्री हे बोलले कैलास महाराज अफूट अद्वैताचा, म्हणजे केवळ अद्वैताचा जो सिद्धांत सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी हा सगळा जरी व्यवहार घडला तरी तात्विक दृष्टीने आत्मस्वरूपामध्ये हा कुठलाही व्यवहार घडत नाही, असा बापा अर्जुना सांगू बुजे, हे मात्र तू चांगलं जाणून घे. अहो म्हटले मग सगळा व्यवहार, कुठलाच व्यवहार घडत नाही, काही झालं नाही, काही होतही नाही, होणंही शक्य नाही, असं जर तुम्ही बोलतात, हे दिसतं त्याची वाट काय? मग त्याचं उत्तर परमात्मा पुढे देतात. सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा म्हणजे सत्तेचं नाम चैतन्याचा, म्हणजे सत्सामान्य असणारं चैतन्य काय आहे? ज्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी असं विशेष ज्ञान झाल्याच्या नंतर कुठलाही व्यवहार घडत नाही. व्यवहार घडण्याला किंवा भ्रमाला ही सामान्य ज्ञानात काय असतं? कारण असतं. एखाद्या वस्तूचं आपल्याला रज्जू रूपाने कळाली की मग भ्रम होत नाही, किंवा काहीच कळालं नाही तरीही भ्रम होत नाही. काहीतरी कळावं पण नेमकं काय हे न कळावं, मग भ्रम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे रज्जूचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान हेच त्या भ्रमाला काय आहे? कारण आहे. तो इदम किंचित असते, हे काहीतरी आहे आणि हे काय आहे? हम न जानामी, नेमकं काय कळत नाही, आणि काहीतरी आहे, नेमकं काय आहे हे कळत नाही. म्हणजे सामान्य ज्ञान आहे, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. तसं या ठिकाणी सत्तेचा म्हणजे सत्सामान्य असणाऱ्या चैतन्याचा, आणि सत्सामान्य असणाऱ्या एखाद्या वस्तूचं जर ज्ञान असेल ते भ्रमाला उलट बाधक नाही, ते भ्रमाला काय आहे? साधक आहे. बाबा नेहमी सांगत असतात, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने काय होतं? निवृत्त होतं. रज्जूच्या अज्ञानाने भासलेलं सर्प आहे, पण कोणत्या अज्ञानाने? विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने, सामान्य स्वरूपाच्या अज्ञानाने नव्हे. सामान्य स्वरूपाचं ज्ञान इदम किंचित रूपाने आहे, पण रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञानामुळे सर्प त्याला एकदा प्रतीतीला येतो, आणि मग तो सर्प कशाने जाईल? इयम रज्जू, ही रज्जूच आहे असं कळालं की मग आयम सर्प असं तो म्हणणार नाही. म्हणजे रज्जूचं रज्जू रूपाने यथार्थ ज्ञान झाल्याच्या नंतर सर्पाची त्याला प्रतीती येत नाही, आणि जोपर्यंत रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान होत नाही पण इदम किंचित आहे असं सत्सामान्य ज्ञान आहे, तोपर्यंत भ्रमाची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. मग भ्रम प्रतीती आली मग काय बिघडलं? काय बिघडलं म्हणजे धोत्र्याने भाव पालटीला. अगदी सर्वच काही होतं. खालचा खर्जेचा सा आणि पंचमचा पही म्हणजे सापही त्याला म्हणता येत नाही, इतकं काही विचित्र अवस्था होती या भ्रमामुळे. तसं या सामान्य सत्सामान्य चैतन्याने त्याला काय दिलेला आहे? थारा दिलेला आहे. म्हणजे या असणाऱ्या प्रकृतीने सत्सामान्य असणाऱ्या चैतन्याच्या सत्ता स्मृती याचा स्वीकार करून त्याच्या सत्तेने सत्तावन होऊन हे सगळ्या जगाताला तिने काय केलं? प्रतीती आपल्याला दाखवली. आणि हा सत्तेचा नैसर्गिक स्वभाव म्हणजे चैतन्याचा, सत्सामान्य असणाऱ्या चैतन्याचा हा स्वभावच आहे. सत्सामान्य रूपाने जोपर्यंत आहे तोपर्यंत या उभय क्षेत्रज्ञाच्या संयोगाने या जगताची आपल्याला प्रतीती येणार. पण जरी प्रतीती आली तरी तात्विक दृष्टीने अर्जुना ते खरं नाही असं मात्र तू जाण. म्हणजे न निरोधो न च उत्पत्तीर न बद्धो न च साधकः न मुमुक्षुर न वयमुक्ता इत्येषा परमार्थतः. आणखी एक काल सांगितलं बघा, न कश्चित जायते जीवहा संभोष्य अत्र न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत किंचिन न जायते. ही खरी तात्विक स्थिती आहे असं तू जाण. पण दिसतं का? सत्तेचा नैसर्गिक स्वभाव हा म्हणजे त्या असणारा सत्सामान्य चैतन्याचा हा काय? अनादिसिद्ध असणारा स्वभावच आहे. सत्स्वरूप चैतन्याचा व अज्ञानाचा निवर्तक भाव आहे का? नाही, तो विशेष ज्ञानाचा आहे, सत्सामान्य ज्ञानाचा नाही. म्हणून अज्ञान दशेमध्ये जरी प्रतीती आली तरी ती मात्र वास्तव नाही असं अर्जुना तू जाण. पुढे आणखी परमात्मा बोलणार आहे.